पालघर जिले के बोईसर में जनसभा करने के ठीक बाद ही शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे ग्रुप के तालुका प्रमुख अशोक भोईर ने 550 कार्यकर्ताओं के साथ आज बहुजन विकास अघाड़ी में आधिकारिक रूप से शामिल हो गए। पालघर लोकसभा चुनाव के ठीक पूर्व उद्धव बालासाहेब ठाकरे ग्रुप में इतनी बड़ी टूट को बड़ा झटका माना जा रहा है। विरार स्थित बहुजन विकास अघाड़ी के कार्यालय पर आज शिवसेना यूबीटी के दहानू तालुका प्रमुख अशोक भोईर ने बविया प्रमुख हितेंद्र ठाकुर, प्रथम मेयर राजू पाटिल नाना की उपस्थिति में यह कार्यक्रम संपन्न हुआ। नमस्कार, मैं इस वक्त मौजूद हूँ विरार में। यहाँ पर भारी संख्या में जो पालघर लोकसभा है, तलासरी, दहानू, विक्रमगढ़, वहाँ के भारी संख्या में शिव सैनिक आज बहुजन विकास अघाड़ी में प्रवेश किए। यहाँ भारी संख्या में जो शिव सैनिक हैं, लगभग 500 से 700 शिव सैनिक बहुजन विकास अघाड़ी में प्रवेश किए। आपको बता दें, यहाँ पर विधायक हितेंद्र ठाकुर, सतीश ठाकुर, राजेश पाटिल मौजूद थे और उनके नेतृत्व में बड़ी संख्या में शिव सैनिक उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के जो कार्यकर्ता हैं शिवसेना के, वह प्रवेश किए बहुजन विकास अघाड़ी में। सुनिए हितेंद्र ठाकुर और राजेश पाटिल ने इस मौके पर क्या कुछ कहा। तलासरी आणि डहाणू परिसरातील म्हणजे तलासरीचा शिवसेना तालुका प्रमुख आणि डहाणूचा तालुका प्रमुख असे दोन, अशोक भोईर आणि अशोक वाडिया, त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते या दोघांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। ते तुम्हाला काल बोललो मी, 4 दिवसात 6 दिवस मी ह्या आठवड्यात आम्ही आपला आमचा प्रॉब्लेम हाच आहे का उमेदवारांची गर्दी जास्त आहे। त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्यांना प्रेमात एकत्र बसून एक मताने एक उमेदवार करायचा आहे। आपण लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती शेकडो कार्यकर्ते आपल्याकडे आलेले आहेत। नेमका या कार्यकर्त्यांना आपल्या काय शुभेच्छा असतील? नाही, आपण लोकांच्या कामाकरता, स्वतःच्या वैयक्तिक कामाकरता कोणीही आलेलं नाही। आपल्या परिसरातले मी त्यांनी भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं का आमच्या इकडे ज्या मूलभूत गरजा, आरोग्य असेल, शिक्षण असेल आणि रोजगार, तर त्याच्या बाबतीत आम्हाला ज्या पद्धतीने सहकार्य करता येईल ते सहकार्य करू। कारण का शेवटी त्यांनी स्वतःकरता काही मागितलं नाही, आपल्या विभागाकरता आपल्या लोकांचे हे प्रश्न आहे। पाण्याचा प्रश्न आहे का तिकडून आम्ही आमच्याकरता पाणी आणायचं पण त्यांना जायचं ना, हा न्याय असूच शकत नाही। त्याच्यामुळे मी तर हे मानतो का ज्या विभागातून पाणी आम्ही आजपर्यंत वसई विरार महानगरपालिकेला जिकडून लाईनी आल्यात तिकडूनच्या सगळ्याच गावांना, ते तुम्ही कधीही जाऊन चेक करू शकतात का सगळ्याच गावांना आपण पाण्याचं योग्य प्रकारे वाटप केलं आहे का ज्या गावाचं पाणी आणतोय त्या गावातल्या परिसरात म्हणजे सगळ्या जिकडून पाईपलाईन पण येते त्या पाईपलाईनवर येणाऱ्या सगळ्या गावांना आपण पाणी दिलेलं आहे। शिवसेनाचा गेल्या 7 वर्षापासून तालुका प्रमुख आहे। सध्या मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये तालुका प्रमुख, डहाणू तालुका प्रमुख म्हणून कार्यरत होतो। आज मी माननीय आदरणीय हितेंद्र आप्पा यांच्या नेतृत्वाखाली, नानांच्या नेतृत्वाखाली आणि राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने या बहुजन विकास आघाडीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। त्याचं कारण असं की आमचा ग्रामीण पट्टा हा अतिदुर्गम भाग आहे। म्हणजे जव्हार, मोखाडा किंवा डहाणूचा पूर्वेचा भाग, त्या ठिकाणी कुठलीही कंपनी वगैरे आमच्या शेजारी ग्रीन झोन असल्यामुळे आमच्याकडे कुठलीही कंपनी नाही आणि स्थलांतर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे। वसई विरारकडे, ते गुजरातकडे असेल। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण हा प्रवेश करण्याचा काय? त्या ठिकाणी आमची गोरगरिबांची त्या ठिकाणी मूलभूत गरजा ज्या होत्या त्यांची ही कामं आमची होत नव्हती। म्हणजे आम्हाला जेव्हा सामान्य लोकांपर्यंत आम्ही सांगितलं ना की आरोग्याचा विषय असेल, स्थलांतराचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, आज ही शिक्षण आम्हाला तिथं गुराढोरांसारखं मिळते। आज आमच्या मुलं ही शिक्षणासाठी कितीतरी लांब नेऊन ठेवावं लागतात। तिथं कुठे ते पाचगणी असेल, आळेफाटा असेल, पुणा असेल, आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्था होऊ शकत नाही का? आम्ही आमची मुलं इतक्या लांब ठेवायची म्हणजे आम्ही शिक्षण संस्था चालक हे पोषण्यासाठी नेऊन ठेवतो आहे ना। आदिवासी विकास विभागाच्या कितीतरी आश्रमशाळा या ठिकाणी आहेत, पण आमच्या मुलं ही तिथं शिकत नाही। 10वी गेल्यानंतर त्यांचं शिक्षण हे चांगलं दर्जेदार नसल्यामुळे ती मुलं पुढे जात नाही आणि शिक्षणापासून वंचित राहतात। अशा पद्धतीने आम्हाला दर्जेदार शिक्षण म्हणजे आमच्या डॉक्टर, इंजिनियर मुलं ही झाली पाहिजेत। आजही आम्ही त्यापासून वंचित आहोत। किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे? आतापर्यंत आम्ही 700 ते 800 कार्यकर्त्यांनी आता आज प्रवेश केलेला आहे। यापूर्वी तुम्ही ज्या पक्षामध्ये होता त्यामध्ये नाराजीचं नक्की काय कारण होतं?
नाराजी वगैरे असं काही नाही, पण स्थानिक जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिले आत्तापर्यंत, म्हणजे आता तुम्ही सांगाल की आम्ही आता उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे तुम्ही आहात, मग तुम्ही त्यांच्याकडे का रोष व्यक्त करता? तर खरं सांगायचं तर 2 विधानसभेचे आमदारांच्या वेळेस त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये 12-12 हजारचा लीड मिळाला आणि त्या वेळेस आमची अपेक्षा असते की बाबा गोरगरिबांना जे आपण आश्वासन दिलेले ती कामं पूर्ण झाली पाहिजे, ती झाली नाही. आणि पुन्हा आम्ही असे उमेदवार दिले त्या ठिकाणी तर आम्हाला आमच्या गोरगरिबांचा प्रश्न हा सभागृहात मांडू शकतील नाही असे जर उमेदवार असतील तर मग ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आम्ही आज प्रवेश केलेला आहे. सर्वप्रथम मी अशोक तुझं आणि तुझ्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून बहुजन विकास आघाडीचं स्वागत करतो आणि एक निश्चित ग्वाही देतो की आज तुम्ही जो आपल्यावर विश्वास टाकलेला आहे, बहुजन विकास आघाडीवर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही एवढं तुम्हाला निश्चित ग्वाही देतो. तू एक विषय मांडला इथे की बहुजन विकास आघाडीच्या बाबतीमध्ये एक भीती निर्माण केली होती आणि बहुजन विकास आघाडी हा पक्ष सिटीमध्ये कसे वाईट आहे हे काही लोकांनी तिथे रुजवण्याचा प्रयत्न केला. ह्या फक्त त्यांची दुकानं बंद होत नाहीत, त्यांना कुठेतरी तुम्ही पुढे जाऊन आपल्या अप्रोचमध्ये जाऊ नयेत आणि आपला विकास समाजाचा होऊ नये हे त्यांना सातत्याने वाटत होतं किंवा वाटत असेल. त्याच्यामुळे त्यांनी हा केलेला प्रयत्न आहे. परंतु तुम्हाला एक अवघड गोष्ट सांगावीशी वाटते मला की मी 1997 साली आप्पाच्या सोबत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिला आप्पांनी मला तिकीट दिलं वयाच्या 21व्या वर्षी आणि तेव्हा मी राजकारणामध्ये आलो, आप्पाच्या सोबत काम करायला सुरुवात केली आणि तेव्हा मला आप्पाने सांगितलं तर तू ज्या समाजामधून निवडून आलेला आहेस त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो, त्या समाजाचा विकास करायचं काम तुझं आहे.